उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून नॉट रिचेबल आहे। काल सभागृहात देखील अजित पवार अनुपस्थित होते। 24 तासांपासून अजित पवार नॉट रिचेबल आहे। मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजित पवारांनी मौन बाळगल्याचं आता दिसून आलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज अजित पवारांच्या संदर्भातली आपण पाहतोय। अजित पवार कालपासून नॉट रिचेबल आहे। काल सभागृहात देखील अजित पवार अनुपस्थित होते, तर 24 तासांपासून अजित पवार नॉट रिचेबल आहेत। मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजित पवारांनी मौन बाळगल्याचं आता दिसून येत आहे। माझ्या माहितीप्रमाणे काल अजितदादा हे पूर्ण दिवस बंगल्यावरच होते, त्यांच्या निवासस्थानीच होते, पण तरी देखील बाहेर बोर्ड लावला गेला होता की दादा उपलब्ध नाहीत। मला माहित नाही, भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको, भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको। भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळेच अजितदादांनी काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।